गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स शॉर्टकट्स अँड फॉर्म्युला या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये संख्याचे विविध प्रकार याबद्दल माहिती पाहिली. आता संख्यांच्या विविध प्रकारापैकी परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसे करतात हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तरी सर्वांनी जाणून घेऊयात परिमेय संख्या म्हणजे काय. प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या त्या इंग्रजी लेटर क्यूने दर्शवितात. आता परिमेय संख्या ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची डेफिनेशन लक्षात घ्या मित्रांनो. पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक. शून्येतर पूर्णांक मीन्स क्यूची व्हॅल्यू शून्य नसेल तर पी अपॉन क्यू या रूपात मांडलेल्या संख्येला रॅशनल नंबर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डेफिनेशन नुसार पी हा कोणताही इंटेजर, आपल्याला सर्वांना माहिती आहे इंटेजर म्हणजे पूर्णांक संख्या. समजा पूर्णांक संख्या मी घेतली -4, पी ची व्हॅल्यू -4 घेतली आणि क्यू ची व्हॅल्यू अदर दॅन 0 म्हणजे 0 सोडून कोणतीही इंटेजर, समजा मी 3 घेतली तर -4/3 ही रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. पुढची संख्या घेतली मी 5 आणि क्यू ची व्हॅल्यू अदर दॅन 0, समजा मी घेतली -23 तर 5/-23 हा पण रॅशनल नंबर आहे. पुढे समजा मी पी ची व्हॅल्यू 0 घेतली. आता खाली म्हणजे डिनोमिनेटर काहीच नसला म्हणजे तो 1 असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे 0/1 असं होईल, म्हणजे 0 सुद्धा रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर, सर्व पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर आणि सर्व इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्या या रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असतात. आता परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणजेच ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर कसे करतात त्याच्याबद्दल माहिती मिळूया. त्यासाठी एक्झाम्पल, पहिले ऑपरेशन आपण एडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन शिकणार आहोत. आता बेरीज आणि वजाबाकी परिमेय संख्यांमध्ये कशी करावी उदाहरणांच्या द्वारे समजून घेऊ मित्रांनो. समजा 5/2 प्लस 20/2, 5/2 प्लस 20/2 ह्या दोन परिमेय संख्या आहेत. यांची बेरीज करायची आहे तर प्रथमतः त्यांचे डिनोमिनेटर पहा. जर त्यांचा छेद समान असेल, त्यांच्या डिनोमिनेटर सेम असेल तर डायरेक्ट अंशांची बेरीज करून टाका आणि एकचदा छेद लिहा. दोघं ठिकाणी सेम आहे म्हणून 2 तसाच लिहिला. अंशांमध्ये बेरीज क्रिया 5 + 20 आपले आन्सर येईल 5 + 20 = 25/2. त्याला जर सिम्प्लिफाय होत असेल तर करून टाका. 25 ला 2 ने कंप्लीट डिव्हिजिबल डिवाइड होत नाही म्हणून 25/2 हे याचे आन्सर झाले. एक एक्झाम्पल सबट्रॅक्शनचे घेऊयात. 7/3 -11/3. आता ऑपरेशन विद्यार्थी मित्रांनो, इथं एडिशन म्हणजे सम होती, इथं मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन आहे. रूल तोच, प्रथमतः डिनोमिनेटर ऑब्झर्व करा. डिनोमिनेटर दोघी ठिकाणी सेम आहे, सेम ऑपरेशन. अंशांमध्ये सबट्रॅक्शन 7 - 11 आणि दोघं ठिकाणी एकच छेद असल्यामुळे, सेम छेद असल्यामुळे एकचदा छेद देऊन टाकला. 7 मधून 11 जात नाही मित्रांनो, तर 11 मधून 7 गेला. 11 - 7 4 आणि मोठ्या संख्येचं साइन द्यावं लागेल. हा इंटेजरच्या सबट्रॅक्शनचा रूल आहे. /3 हे झाले याचे आन्सर. अशा प्रकारे डिनोमिनेटर जर सेम असेल तर बेरीज वजाबाकी करता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, मनात प्रश्न येतो, जर डिनोमिनेटर सेम नसेल म्हणजे छेद सारखा नसेल तर कशा प्रकारे बेरीज वजाबाकी करावी त्याचे सुद्धा आपण एक्झाम्पल बघूयात. /4 +
7 डिवाइड बाय 8. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा एडिशनचेच एक्झाम्पल आहे, पण या एक्झाम्पलमध्ये आणि मागील एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचा डिफरन्स इथं डिनोमिनेटर सेम होता, इथं डिनोमिनेटर सेम नाही. तेव्हा ही बेरीज कशी करावी, तेव्हा हे एडिशन ऑपरेशन कसे करावे, त्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो. प्रथमतः दोघांचे डिनोमिनेटर ज्या प्रकारे सेम करता येतील त्या प्रकारे सेम करा. म्हणजे काय, पहिले ऑब्झर्व करा, 4च्या टेबलमध्ये 8 येतो, म्हणून 4ला जर आपण 2ने मल्टिपल केले तर 8 होऊन जाईल. म्हणून 5 डिवाइड बाय 4ला अंश आणि छेदाला दोघींना 2ने मल्टिपल केले, प्लस 7 डिवाइड बाय 8 तसाच. 5 मल्टिप्लाइड बाय 2 10, 4 इंटू 2 8, प्लस 7 डिवाइड बाय 8 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप, डिनोमिनेटर दोघांचा सेम झाला म्हणून बेरजेचा रूल 8 तसाच, दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून छेद सारखा असल्यामुळे एकच छेद दिला, अंशांची बेरीज 10 प्लस 7 आणि आपले फायनल आन्सर आले 17/8. अशा प्रकारे जर छेद सारखा नसेल तर आपण बेरीज करू शकतो. अशाच प्रकारे वजाबाकीचे पण एक्झाम्पल एक घेऊयात. नंबर 4th एक्झाम्पल, 3 डिवाइड बाय 7 मायनस 8 डिवाइड बाय 4, किंवा आपण 3 घेऊया मित्रांनो, की समजायला सोपं आहे. आता 3 डिवाइड बाय 7 मायनस 8 डिवाइड बाय 3. आता मागच्या एक्झाम्पल प्रमाणे इथं 7च्या टेबलमध्ये 3 येत नाही किंवा 3च्या टेबलमध्ये 7 येत नाही, तेव्हा काय करावे. तेव्हा मित्रांनो, तिरकस गुणाकार करून आपण छेद समान करू शकतो. कशा प्रकारे, लक्ष द्या. पहिल्याच्या न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा छेद याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 गुणिले 3 वजा पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश यांचं मल्टिप्लिकेशन, 7 मल्टिप्लाय बाय 8 अपॉन दोन्ही परिमेय संख्यांच्या डिनोमिनेटरचा प्रोडक्ट, 7 मल्टिप्लाइड बाय 3 and therefore 3 into 3 9 minus 7 into 8 7 8 56 7 3 21. विद्यार्थी मित्रांनो, 9 minus 56, 9 मधून 56 वजा करा. 9 मधून 56 वजा होत नाही तर 56 मधून 9 वजा करा. 56 मधून 9 गेले किती येतात, 47 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह डिवाइड बाय 21. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर सिम्प्लिफाय होत असेल, एखाद्या नंबरने भाग जात असेल तर देऊन द्या, नसेल जात तरी आपले आन्सर असेल. आणि 47 हा प्राईम नंबर आहे, त्याला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणून इथे हेच आपले फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे जर छेद समान नसेल तर वजाबाकी आणि बेरीज कशी करावी याचे एक्झाम्पल आपण पाहिलेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेरीज वजाबाकी कशी करायची रॅशनल नंबरमध्ये हे शिकलो. आता पुढचं ऑपरेशन शिकूयात, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा त्यासाठीचे एक्झाम्पल. 5 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय -7 डिवाइड बाय 3. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारामध्ये खूपच सोपा नियम आहे. डिनोमिनेटर सेम असेल किंवा नसेल, डायरेक्ट अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी करावा आणि संक्षिप्त रूप द्यावे. नियम पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, अंशांचा गुणाकार अंशस्थानी म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 7, डिनोमिनेटर 2 मल्टिप्लाय बाय 3. विद्यार्थी मित्रांनो, इथं कुठे एकमेकांना अंश छेदामध्ये भाग जात असेल, सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्या, नसेल होत राहू द्या. 5 गुणिले -7 -35. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह संख्या असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं. त्याचप्रमाणे 3 × 2 6. आता 35 आणि 6 कोणत्याच संख्येने
डिव्हिजिबल नाहीत, म्हणून हे त्याचे आन्सर झाले. अजून एक एक्झाम्पल पाहू मित्रांनो. 12 डिवाइड बाय 9 मल्टीप्लाय बाय -8 डिवाइड बाय 3. गुणाकार आहे. गुणाकारामध्ये रूल अंशांच्या गुणाकार अंशस्थानी, छेदांच्या गुणाकार छेदस्थानी, म्हणून 12 मल्टीप्लाय बाय -8 डिवाइड बाय 9 मल्टीप्लाय बाय 3. विद्यार्थी मित्रांनो, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन मांडले. जर सिम्प्लिफाय होत असेल तर करून टाका. 3 1 3, 3 चौक 12, म्हणून 4 मल्टीप्लाय बाय -8 डिवाइड बाय 9 इंटू 1 9. आणि लास्ट स्टेप 4 गुणिले -8 -32 -32/9. अशा प्रकारे गुणाकार करताना डिनोमिनेटर समान आहे किंवा असमान आहे कोणताच फरक पडत नाही. एकच रूल अंशांच्या गुणाकार अंशस्थानी, छेदांच्या गुणाकार छेदस्थानी. हा रूल वापरून आपण परिमेय संख्यांचे मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता मित्रांनो, शेवटचे एक ऑपरेशन आहे ते म्हणजे डिव्हिजन. त्यालाच मराठीत म्हणणार भागाकार. डिव्हिजन म्हणजे भागाकार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊयात. समजा एक्झाम्पल नंबर 3. 16 डिवाइड बाय 7 डिवाइड बाय 16/7 भागिले 48/21 असा एक नंबर आहे. या दोन नंबरमध्ये या दोघीच्या दोघी परिमेय संख्या आहेत, म्हणजे रॅशनल नंबर आहेत. आता यांच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन शिकायचे मित्रांनो. तर डिव्हिजन करताना रूल लक्षात घ्या. पहिली दिलेली रॅशनल नंबर तसाच लिहा. 16/7 तसाच लिहा. भागाकार चिन्हाचे रूपांतर गुणाकारात करा आणि गुणाकार केल्यानंतर जी संख्या आहे तिला व्यस्त करा. व्यस्त करा म्हणजे छेदाला अंश आणि अंशाला छेद. म्हणजे इथे होईल 21 डिवाइड बाय 48 म्हणजे 48/21 याच्या व्यस्त 21/48. मित्रांनो, भागाकाराचे रूपांतर गुणाकारात झाले. आता गुणाकाराचा रूल सर्वांना माहिती आहे. अंशांच्या गुणाकार अंशस्थानी, छेदांच्या गुणाकार छेदस्थानी. 16 गुणिले 21 छेदस्थानी 7 गुणिले 48. गुणाकार करण्यापूर्वी मित्रांनो, जर भाग ज्ञात असेल तर देऊन द्या. एक्झाम्पल सिंपल होऊन जाते. जसे 7 1 7, 7 3 21, 16 1 16, 16 3 48. परत 3 1 3, 3 1 3. वरती उरला 1 गुणिले 1 1. छेदस्थानी 1 गुणिले 1 1. 1/1 म्हणजेच याला आपण फक्त 1 सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे भागाकाराचा हा नियम आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो, म्हणजे तुमचे कॉन्क्रीट होऊन जाईल, अंडरस्टँड कम्प्लिटली होईल. समजा -5 डिवाइड बाय 12 16/25. ऑब्झर्व करा मित्रांनो, भागाकार आहे. रूल आत्ताच सांगितला. पहिला रॅशनल नंबर ॲज इट इज -5 डिवाइड बाय 12. भागाकार चिन्हाचे रूपांतर गुणाकारात केले आणि नंतरची संख्या व्यस्त केली म्हणजे 25/16. पुढचा नियम, गुणाकार करताना अंशांच्या गुणाकार अंशस्थानी, छेदांच्या गुणाकार छेदस्थानी. म्हणून -5 गुणिले 25 आणि 12 गुणिले 16 यांचा गुणाकार केला. आता येथे मात्र 5ने 16 किंवा 12ला भाग जात नाही किंवा 25ने 16 12च्या पाड्यात येत नाही, म्हणून आपला गुणाकार करूया. 25 गुणिले -5 -125. एक प्लस आणि एक मायनसचे मल्टिप्लिकेशन मायनस असते. आता 12 गुणिले 16 12 72, कॅरी फॉरवर्ड 1, 12 1 12, 12 आणि 7 19, 192. अशा प्रकारे याचे भागाकाराचे हे आन्सर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो,
व्हिडिओ आवडला असल्यास आपणास परिमेय संख्यांचे सर्व रूल समजले असतील तर व्हिडिओस नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.